नमस्कार. सोयाबीन बाजारभावासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक नक्की करा. सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनच्या दराने प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची उचल घेतली असली तरी सोया ढेपीची संथ निर्यात, इथेनॉल निर्मितीमुळे, मका, गहू व तांदळाच्या ढेपीमुळे सोयाबीनचे दर MSP पेक्षा कमी म्हणजे प्रति क्विंटल 4,500च्या आसपास सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर बघितलं तर जे आहे 2024-25 या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर देशात जवळपास 6.57% घट झालेली होती आणि राज्यात जवळपास 5.25% सोयाबीन उत्पादनाची घट झालेली होती. 2025-26मध्ये देशात 2.33% घट झालेली होती. त्याचप्रमाणे राज्यात 4.52% घट झालेली होती. आता सोया ढेपेची निर्यात बघूयात लाखात टनामध्ये. 2023-24मध्ये 33 लाख टन, 2024-25मध्ये 18 लाख टन, 2025-26मध्ये जवळपास 4 लाख टन आणि 25-26मध्ये टोटल 14 लाख टन आयात निर्यातीचा अंदाज आहे. त्यामध्ये जर बघितलं तर जे आहे 14 लाख टन सोया ढेप निर्यातीचा अंदाज 2025-26 या वर्षी या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर उत्पादन आपल्याला जे आहे घटलेले आहे, पेरणी क्षेत्र घटलेले आहे, सोया ढेपीची निर्यातसुद्धा परिणामी या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर जर बघितलं तर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र देशात 5.25% तर राज्यात 4.52% घटल्याने उत्पादन घटण्याची, तसेच सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, ऑक्टोबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सुद्धा पीक खराब बऱ्याच ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे सुद्धा बाजारभावात या ठिकाणी जे परिणाम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर पिंपळगाव पालखेडमध्ये जर बघितलं तर जे सरासरी 4,400, जास्तीत जास्त 4,500च्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या आठवड्यामध्ये राहतामध्ये 4,000 ते 4,400 पर्यंत मार्केट आहे. याच रेंजमध्ये मार्केट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.